ओम. डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूपण विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 21 मुद्गलदक्ष संवादे पारायण वर्णनम ह्याचे मी आता वाचन करणार आहे. श्रीसुत सांगतात, आता कामनायुक्त रीतीने पुराण श्रवणाने सर्वसिद्धीप्रदायक फळ थोडक्यात सांगतो. अत्री गोत्रात जन्मात आलेला कोणी एक शास्त्रपाठी ब्राह्मण स्वधर्माचा त्याग करून पापकर्मात रत झाला. त्या सुमती नामक पुत्राचे वर्णन जाणून त्याचे सुशीला व सुमुख नामक मातापिता अतिव दुःखी झाले. त्या सुमतीस पाहून ते रोज सद्वर्तन शिकवित होते, मात्र तो त्यानुसार कधीही आचरण करीत असे. असे ते दुःखात आपल्या आश्रमात बसले असताना साक्षात मुनिवर भारद्वाज तेथे आले. त्या दोघांनी दुःखपूर्णरित्याच त्या मुनिवरांचे पूजन करून पुत्रास सुशील करणारा सुखदायक उपाय विचारला. त्यावेळी करुणानिधान ते महामती म्हणाले, तुमचा मुलगा मुद्गल पुराण श्रवण करून सुशील होईल. असे म्हणून महर्षी भारद्वाज मुनी आपल्या आश्रमात परतले आणि सुमुख स्त्री तथा मुलांसह महर्षी अत्रींच्या आश्रमी आले. त्या महाभाग युगदायी योगी राजांना प्रणाम करून प्रश्न केला की मुद्गल कुठे मिळेल ते मला सांगावे. त्याचे ते वचन ऐकून आनंदित झालेल्या महामुनी अत्रींनी त्याचा सन्मान केला व त्यास हितकारक वचन बोलले. श्री अत्री म्हणाले, हे पुत्रा, काळजी करू नकोस. या माझ्या आश्रमातच निवास कर. मी भाद्रपद मासात आदरपूर्वक पारायण करीन. त्यावेळी तू मुद्गल श्रवण करून मग आपल्या आश्रमात जा. आनंदाने त्यांना वंदन करून सुमुखांनी होकार भरला. त्यानंतर लवकरच भाद्रपद नामक महिना आला. त्यावेळी पुराण श्रवणार्थ मुनिगण तेथे श्री अत्रींच्या आश्रमात आले. क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा सगळ्या लोकांना आलेले पाहून परम आनंदित झालेल्या सुमुखांनी तेथे विधिवत पुराण श्रवण केले. उपवास करून पंचमीस ब्राह्मणांसह पारणे केले. त्यानंतर त्यांचा पुत्र सुमती शीलसंयुक्त होऊन धर्मपरायणरित्या स्व आचारशुद्ध महामती झाला. ते पाहून स्त्रींसह पुत्रासह परम आश्चर्ययुक्त झालेले सुमुख गणेश भजनात रत होऊन योगींद्र वंद्य झाले. अंती तो द्विज श्री गणेशांना प्राप्त करून ब्रह्मभूत झाला. हे विप्रवर्या शौनका, हे मी आपणास सांगितले आहे. आता अन्य आश्चर्यकारक कथानक श्रवण करावे. त्या पारायण समयी कोणी एक बैल अशक्तपणामुळे तेथे बसून हे पारायण ऐकत होता. तो मेला. त्यावेळी त्याला नेण्यासाठी श्री गणेशगण तेथे आले. त्यांना पाहून त्यांची पूजा करून विस्मयाने सगळ्यांनी त्याला विचारले. विप्रादिक विचारतात, हे गाणप वीरानो, आपण कोणत्या पुण्यबलाने या बैलास स्वानंद लोकी नेत आहात? गणेशगण म्हणाले, हा दुःखयुक्तरित्या आपल्याजवळ येथेच पडला होता. महर्षी मुद्गल पारायण त्याने श्रवण केले. त्यामध्येच अत्याधिक दुःखाने तो मेला. आता आम्ही त्या स्वानंद लोकी नेऊन श्री गणेश दर्शनाने ब्रह्मभूत करू. मुद्गल पुराणाचे पद देखील श्रवण करून जो या जगात राहील त्याचा पुनर्जन्म संभवच नाही, यात संशयच नाही. त्यांचे ते वचन ऐकून आनंदित झालेल्या महर्षींनी पुनश्च त्यांचा विचित्र संशय आल्यामुळे विचारले. विप्र म्हणाले, आम्ही सर्व मानव आहोत. हा बैल आहे. आम्ही जे बोलतो ते बैला समजत नाही ना. बैलाने काही बोलले तर ते मानवांना कधी कळत नाही, कारण दोघांची योनी जीवप्रकार वेगळीच आहे. मग या वृषभ योनीतील जीवपरायण ऐकून त्याचे महात्म्य न कळता परम फलभोक्ता कसा झाला? गणेशगण म्हणाले, या वृषभाने अनन्य शब्द प्रमाणत्वामुळे ज्ञानविवर्जितरित्या श्रद्धारहित स्वरूपात ऐकले हे निश्चित. मात्र कळत
कसाही स्पर्श केला तरी अग्नी हा स्पर्श केल्यास जाळतोच. तद्वतच श्री मुद्गल पुराण होय. योगीमृतमय मुद्गल पुराण सर्वसंमत सर्वसिद्धीपर ब्रह्मीभूतकर वर्णिले आहे. असे म्हणून गणेश लुकास गेले. बैलास घेऊन ते गेले. ह्या विचित्र लिलेला पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. असे मौद्गल महात्म्य अलौकिक आहे. त्याचे प्रभावजन्य तेज वर्णिण्यास कोण समर्थ आहे? ओम इति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे मुद्गलदक्षसंवादे पारायणवर्णनं नामैकविंशतितमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 21 संपूर्ण. जय गजानन.